श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं एकदा जरी पारायण केलं तरी अगणित असे त्याचे फायदे होत असतात. हे श्री गुरुचरित्र पारायण केल्यानंतर, श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर जीवनात कुठले बदल होतात, कुठले फायदे होतात त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच अतिशय भाग्यवान असते व त्याचबरोबर खूप ती पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्वपुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणं हे अवघड आहे. घरी आपण पारायण करतो त्याचे 10 पट फळ जे आहे ते मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचं 100% फळ हे अधिक मिळत असतं. कारण दत्त महाराजांची ही पुण्यभूमी आहे, हे कधीच विसरू नये. बघा, श्री दत्त जयंती जवळ आलेली आहे आणि याच्या निमित्तानं अनेक केंद्रांमध्ये, अगदी सर्व केंद्रांमध्ये श्री गुरुचरित्र पारायण केलं जातं. ज्यांना तिथे करणं शक्य नाही ते घरी देखील श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतात. याने सांगितलं खूप अवघड आहे, त्याने सांगितलं खूप अवघड आहे, हे नियम आहेत, ते नियम आहेत, असं मनात भीती न बाळगता श्री गुरुचरित्र पारायण हे या ग्रंथाचं तुम्ही पारायण करून तर बघा तुमच्या जीवनात अद्भुत असे बदल, अद्भुत असे फायदे तुम्हाला होणार आहे. तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून श्री गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होतेच, असा शेकडो लोकांचा अनुभव आहे. ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झालेलं आहे, मन स्थिर राहत नाही, एकाग्रता संपली आहे, आत्महत्येचे विचार मनात सतत येत आहे, काही ना काही संकट आयुष्यात येत आहे आणि याने पूर्ण खचून गेलेला आहे, कुठलाच मार्ग दिसत नाही आहे. आता काय करावं, कुणाला सांगावं, कसं करावं, कुणाला सांगायचं, काय करायचं, तर ते बघा असे जर विचार येत असतील तर गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे तुम्ही बरे होतात. त्याचबरोबर तुमचं बघा विवाह विलंब, अडकलेले विवाह जुळतात, तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष जो आहे तो होत असतो, आर्थिक समस्या दूर होऊन आर्थिक प्रगती होत असते. त्याचबरोबर पितृदोष असल्यास खूप फरक पडतो. त्याचबरोबर ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते. पतीपत्नींमधील भांडणं, वादविवाद, तंटे हे कमी होत असतात. त्याचबरोबर बघा नातेवाईक आहेत, तुमचं भाऊबंदकीमधील काही वाद असतील, काही गैरसमज असतील तर ती देखील या ग्रंथाच्या पारायणाने दूर होतात. म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला तुम्ही सुरुवात तर करून बघा, तुमचं आयुष्य तुम्हाला बदललेलं दिसेल. गुरुचरित्र हा ग्रंथ इतका जो वाचणारी व्यक्ती ही पुण्यवान भाग्यवान असतेच असते. आयुष्यात माणसाने जन्माला आल्यावर एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्की करा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा. अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर या दत्त निमित्तानं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करू शकता. गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, त्याचबरोबर श्री गुरुचरित्र पारायण केल्यावर त्याचं उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही ते देखील पाहू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.